शिवसेना ठाकरे पक्षाकडनं उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जाहीर झालेले आहेत। 65 उमेदवारांची ही पहिली यादी शिवसेना ठाकरे पक्षाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। महाविकास आघाडीमध्ये आता शिवसेनेनं बाजी मारल्याचं दिसतंय। शिवसेनेकडून आता 65 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा वरळीमधून मैदानात उतरवण्यात आलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 65 उमेदवार आपले जाहीर केलेले आहेत। त्यामध्ये आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा वरळीमधून संधी देण्यात आलेली आहे। विद्यमान आमदार असलेल्या आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा वरळीतून मैदानात उतरवलेलं आहे। 65 उमेदवारांची यादी शिवसेनेकडनं जाहीर करण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं 65 उमेदवारांची ही पहिली यादी आता समोर आलेली आहे। यामध्ये कुणाला आता कुठनं वर्णी लागलेली आहे आपण पाहतोय। सध्या वरळीमधून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। ठाकरे पक्षाचे कुठले उमेदवार असणार आहेत त्यावर देखील आपण नजर टाकणार आहोत। मात्र या घडीची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 65 उमेदवारांची ही पहिली यादी समोर आलेली आहे। यामध्ये आदित्य ठाकरे यांना आता वरळीमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। 65 उमेदवारांची पहिली यादी आपण पाहतोय। ठाकरे पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे, ऋतुजा लटके, रमेश कोरगावकर, ऐरोलीमधून MK मढवी, तर इकडे प्रवीणा कुर्लामधून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। गुहागरमधनं भास्कर जाधवांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। वैभव नाईकांना कुडाळमधनं उमेदवारी देण्यात आलेली आहे। राजापूरला अंजा इथनं राजन साळवी यांना मैदानात उतरवण्यात आलेलं आहे। तर अंधेरी पूर्वमधनं ऋतुजा लटके या मैदानात असतील। भांडूप पश्चिम मधनं देखील आपण पाहतोय की रमेश कोरगावकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। विक्रोळीमधून सुनील राऊतांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर MK मढवी यांना ऐरोली इथून मैदानात उतरवण्यात आलेलं आहे। प्रवीणा मोरजकर यांना कुर्ल्यातनं उमेदवारी देण्यात आलेली आहे। गुहागरमधून भास्कर जाधव यांना रिंगणात उतरवलं गेलेलं आहे। वैभव नाईकांना कुडाळमधनं पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर राजन साळवी यांना राजापूर लांजा इथनं उमेदवारी देण्यात आलेली आहे। ठाकरे पक्षाचे उमेदवार आपण पाहतोय सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। वसंत गीतेंना देखील आपण पाहतोय मैदानात उतरवले। तर तिकडे सुभाष भोईर यांना कल्याण ग्रामीणमधनं मैदानात उतरवलेलं आहे। नेवासातनं शंकरराव गडाख असतील। अनुराधा नागवडे यांना श्रीगोंद्यातनं उमेदवारी दिलेली आहे। तर महाडमध्ये स्नेहल जगतापांना उमेदवारी दिलेली आहे। इकडे चाळीसगावमध्ये आपण पाहतोय की उन्मेष पाटील यांना चाळीसगावमधून मैदानात उतरवलेलं आहे। राहुल पाटील यांना परभणीमधून उमेदवारी दिलेली आहे। तर कन्नड मतदारसंघातून उदयसिंह राजपूत हे शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील। बाळापूरमधून नितीन देशमुखांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा नितीन देशमुखांना संधी देण्यात आलेली आहे। अकोला जिल्ह्यातल्या बाळापूरमधनं त्यांना मैदानात उतरवलेलं आहे। तिकडे नांदगावमध्ये आपण पाहतोय नांदगाव अत्यंत महत्त्वाचा चर्चेतला मतदारसंघ गणेश धात्रक यांना नांदगावमधून मैदानात उतरवलेलं आहे। सांगोल्यामध्ये दीपक आबा साळुंखे पाटलांना सांगोल्यातनं उमेदवारी दिलेली आहे। पाचोऱ्यामध्ये आपण पाहतोय वैशाली सूर्यवंशी यांना पाचोऱ्यातनं उमेदवारी देण्यात आलेली आहे। शिवसेना ठाकरे पक्षाची उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालेली आहे आणि यामध्ये आता ठाकरे गटाकडनं कुणाला उमेदवारी मिळालेली आहे ते आपण पाहतोय। 65 उमेदवारांची नावं आता समोर आलेली आहेत। शिवसेना ठाकरे पक्षाकडून 65 उमेदवारांना आता त्यांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत। आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा आपण पाहतोय वरळीमधून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। कृष्णात, शिवसेना ठाकरे पक्षानं 65 उमेदवार जाहीर केलेले आहेत। ही जी यादी आहे या यादीमधून काय दिसतंय, कसं काय सांगाल? ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे। या माध्यमातून दिसून येते की शिवसेना ठाकरे गट जे आहे जे स्वतः त्यांच्यासोबत निष्ठावंत राहिलेले आहेत, त्याचबरोबर जे उमेदवार जे इतर पक्षातून आलेले आहेत आणि निवडून येण्याचा जो निकष आहे तो पूर्ण केलेला पाहायला मिळतो। त्यामुळे या यादीची जर पाहिलं गेलं तर ज्या ठिकाणी शिंदे गटात गेलेले जे उमेदवार आहेत, जे आमदार आहेत, त्यांच्याबरोबर सक्षम उमेदवाराचा प्रयत्न जो आहे तो ठाकरे गटाने केलेला आहे। निश्चितच आपण पाहतोय अशा पद्धतीने आता ही पहिली 65 उमेदवारांची यादी समोर आलेली आहे। दुसरीकडे कृष्णात पाहायचं झालं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केदार दिघे यांना उतरवण्यात आलेलं आहे। या मतदारसंघाकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। नक्कीच एक लक्ष लागलं होतं, कारण ज्या प्रकारे ही यादी समोर आलेली आहे आता केदार दिघे यांना उमेदवारी देणार असल्याचे निकष अंदाज जो आहे तो यापूर्वीच बांधला गेला होता आणि त्याचबरोबर आतापर्यंत 2-3 दिवसामध्ये यातल्या बऱ्याच जणांना फॉर्म देखील दिला गेला पाहायला मिळेल। यादी जर पाहायला गेले यामध्ये अनेक उमेदवार ज्यांना
अगोदर शिवसेना ठाकरे गटाकडून किंवा मातोश्रीकडून त्यांना आश्वासन दिलं होतं की तुम्ही तयारीला लागा आणि त्यानुसार यामध्ये जी ठाकरे तर जवळपास निम्म्याहून अधिक लोकांनी यातून घेऊन गेलेले आहेत. निश्चितच त्यामुळे निम्म्याहून अधिक लोकांना आधीच एबी फॉर्म दिले गेलेले होते आणि शिवसेना ठाकरे पक्षाकडनं आता 65 जणांची ही पहिली यादी समोर आलेली आहे. आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा आपण पाहतोय की वरळीमधून मैदानात उतरवलं.